हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही नोटीस केला असेल गणपतीचे बाकी दिवस कुठे गेले, तर हा 7th डे आहे गणपतीचं. तर गणपतीच्या गडबडीमुळे आम्हाला ब्लॉग काढता जमलं नाही. तर आज सत्यनारायणाची पूजा आहे आमच्या चाचूकडे, तर मी ब्लॉग काढायचा विचार केला आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी नक्कीच प्रयत्न करेल दाखवायचा. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. गाईज, तुम्हाला आता मी सत्यनारायणची पूजा दाखवते. रांगोळी काढले तुम्ही बघू शकता. खूप सुंदर रांगोळी आहे, मला खूप आवडली आहे. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता. बघू शकता सर्व काम करत आहेत. ते आमचा प्रतीक चाचू आणि ते आमचे बाबा. बोलाली का सगळे गँग? हा बोल. तर गाईज, आपले बाबा, तुम्ही काय बनवताय आता? काय करतो? वाटाणे आणि गाजर, फ्लावर, बटाटा आणि त्याची भाजी, कुर्मा भाजी बनवायची. हां, तर तुम्ही काय करताय मामा? आम्ही चणा मशरूम बनवतो. बघा केवढी छान दिसत आहे. असे सर्व काम करत आहे रात्रीच्या जेवणासाठी. आणि तुम्ही बघू शकता आमचे मोठे चाचू इथे लसूण कापत आहे. लसूण आहे, बटाटा आहे. आणि इथे आमचे पप्पा कांदा चिरत आहे. रडू तर नाहीत ना? मी ब्लॉगिंग करतोय. तर गाईज, आपले मामा आलेले आहेत. तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल बाबांच्या बर्थडेला मामा आलेले आपले. तर तुम्ही बघू शकता इथे जेवणाची तयारी चालू आहे. बोललो मी. आणि इथे आपले जुने मामा आहेत. जुने मामा आहेत. जुने मामा नाही रे, मोठे मामा आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे काय चणा डाळ आहे, खूप छान दिसत आहे. बाबा बाबा हे काय बनवत आहे तुम्ही? आता आम्ही कुर्मा भाजी बनवतो. कुर्मा भाजी. सध्या काय चालू आहे, काय झाल्याच्या नंतर मग आम्ही नंतर बनवणार. हा, तुम्ही बघू शकता आपले एक्सपर्ट बाबा. तर हे आपले दुसरे बाबा. तुम्ही काय करत आहे? आता फ्लॉवर कापलेला आहे. आता वाटण करायचं, तर अद्रक आणि मिरची कापून द्यायचं. हां, तर सर्व कामाला लागलेले आहेत. बघूया. पाण्यात मिक्स करून लागणार. उलटी मार मोठी आहे. काजू पेस्ट,
तर गाईज आमच्या मामानी बिर्याणीची लेअर लावायला चालू केलेली आहे. थोड्याच वेळात बिर्याणी पण होईल आपली. छोटा छोटा इथे भाजी आहे, आमचं चाचू काढतोय. तुम्ही पण नक्की या आमच्याकडे खायला. बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे हा. गणपती आहेत. आता आपला छोटा चाचू इथे कोळसा बुजत आहे स्मोक देण्यासाठी. चाचू लवकर करा, भूक लागली आम्हाला भूक लागली. आणि आपल्या ऑडियन्सला. ओ माय गॉड, त्यांना ती box द्यायला. तर गाईस आता आपले बाबा स्मोक टाकत आहे आणि स्मोक आलेला आहे आपल्या बिर्याणीला. तर गाईस थोड्याच वेळात आपल्या तर गाईस आता आपण टोपावर टोप ठेवलेला आहे, कारण की जो आपला स्मोक आहे तो बाहेर ना निघावं आणि त्यावर वजन राहील आणि थोड्याच वेळात आपली बिर्याणी रेडी होणार आहे. तर गाईस आमचे चाचूचे सर्व फ्रेंड आलेले आहेत. आमचे चाचू आहे, मोठा चाचू, त्यांचे फ्रेंड्स आहेत आणि अर्धे याचे बाकी आहेत, त्यांची पण दाखवतो तुम्हाला मी. तर गाईस आपल्या चाचूने लुक चेंज करून घेतलेला आहे, बघू शकता. चाचू खूप आमचं काम करतो, सर्व चाचूच जेवण बनवतो आणि खूप दिवसापासून चाचूला दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये, बघू शकता. आमचा मोठा चाचू, छोटा चाचू पण आहे माझा. तर हाय करा मंडळीला, बोला काहीतरी. आमच्या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जेवढे लाईक्स येतील तेवढे चांगले आमच्या माणसाठी. वरतून सर्व पाहुणे आलेले आहेत. सर्व आमचे चाचू त्यांचे फ्रेंड्स आहेत, ते सर्वांनी हाय करा. आमचे मोठे बाप्पाचे आहेत, आमचा छोटा चाचू. तर गाईज आपली मोठी मामी आहे, तर मोठी मामी 2 शब्द बोलणार आहेत. तर तुम्हाला आमचं जेवण कसं वाटलं? खूप छान जेवण झालं. बिर्याणी खूप उत्तम झाली होती. आणि आमचं गणपती कसं वाटलं? हा एकदम उत्तम, मस्त, छान वाटलं. डेकोरेशन वगैरे एकदम मस्त आहे. गाईज आता आपली आत्तू बोलणार आहे 2 शब्द. तर आत्तू तुम्हाला कसं वाटलं जेवण? वाटलं एकदम मस्त, सुंदर झालं जेवण. आणि बघू शकता पुलाव छान झालेला आहे आणि भाजी पण मस्त झालेली आहे. आणि शेफ माझे पतीच होते ते बनवणारे. दाखवलंय मामाला पण दाखवलंय. आमची आई आहे, ही पण आमची आई आहे. आईचा लास्ट टाइमचा बघितला असेल म्हणून आई आता गप्प आहे. आमचे बाबा आहेत आणि आमचे धनआत्तू, आमचे दुसरे बाबा, चाचू, आत्तू आणि सर्वात छोटी, एकदम छोटीशी आत्तू अजून आमचा गण चाचू, तो पण व्हिडिओ काढत आहे. आमचा प्रतीक चाचू, आमची सलू आत्तू. तर सलू आत्तूला मी व्लॉगमध्ये घेतलेलं नाही कारण की तू खूप पप्पा इथंच बसलाय. चल जास्त लाजायचं नाही आता, सर्वांची पोल खुलले आता. तर आत्तू तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तर आत्तूला जास्त प्रॅक्टिस नाही, समजून घ्या. आमचा गण चाचू आहे, बोल काहीतरी. त्याला कसं वाटतं ते पण विचार. अभ्यास किती झाला? अभ्यास किती झाला तुझं? किती म्हणजे कितीपर्यंत किती पुस्तकं वाचलेत, काय वाचलेत ते पण विचार त्याला. वाचले बघू थोडं. किती पर्सेंटेज भेटतील ते पण. त्याला आयफोन किती देणार मी. पर्सेंट भेटेल तुला मार्क्स ते सांग. किती कन्फर्म? 80च्या वरती भेटला तर आयफोन देणार आहे मी. लास्ट आमची आत्तू आहे, तर आत्तू आता मूड नाही आत्तूचा, उद्या घेईल. आणि ही पण आमची आत्तूचे, बोला काहीतरी. तर ते पण नवीनच आहे, आमचा अमर दादा आहे. हाय. आमची दीदी आणि आमचा छोटा चाचू.
आलेली आहे. हाय. तर आमची पूर्ण फॅमिली आहे. तर गाईज आता आपली दीदी डान्स करते, मी लपून त्याची शूटिंग करते. तर गाईज आपली दीदी डान्स करत होती. गणपती माझा दिसाचा गो, गणपती माझा दिसाचा गो, मोर मदीला गो, मदीला गणराया, मोर मदीला गो, मदीला गणराया. तर गाईस माझे उद्या हॉलिडेज संपणार आहेत आणि मला उद्यापासून ब्लॉग फक्त सकाळचा आणि रात्रीचंच दाखवायला जमेल, कारण की दुपारी मी नसेल घरात. तर तुम्हाला उद्यापासून थोडंसंच भेटेल ब्लॉग बघायला. सो गुड मॉर्निंग गाईस सर्वांना. तर आम्ही काल रात्री तिथे खूप थकलेलो. आम्ही थकून आलो घरी आणि लगेच झोपलो आम्ही. तर कालचा ब्लॉग जो आहे तो मी आज एंड करतोय. आम्हाला बिलकुल टाईम नाही भेटला. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.